जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. कोण कोणाला प्रतिज्ञापत्र देऊ शकतो आणि कोणाचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले जाईल. हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आला त्या जी आरमध्ये क्लिअर कट नमूद करण्यात आलेला आहे. नातेसंबंधामधील किंवा कुळातील व्यक्ती म्हणजेच रक्ताच्या नात्यामधील नातेवाईक किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो आपला पूर्वजांचा वंश आहे म्हणजेच कुळ, या कुळातील व्यक्ती ज्या व्यक्तीची कुंडी म्हणून नोंद सापडलेली आहे, असा नोंद सापडलेला व्यक्ती ज्या नोंद न सापडलेल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला प्रतिज्ञापत्र देऊ शकतो की हा आमचा रक्ताच्या नात्यातील हा अमुक अमुक नातेवाईक आहे आणि तो देखील कुणबी आहे, अशा प्रकारचं तो प्रतिज्ञापत्र देऊ शकेल. परंतु विवाहामुळे तयार झालेले जे काही नातेवाईक आहेत, जावई सासू सासरे, यांचं प्रतिज्ञापत्र आपल्याला लागू होणार नाही, कारण यांची वंशावळ जुळून येणार नाही. या ठिकाणी वंशावळ जुळून येणे फार महत्त्वाचे आहे. गाव पातळीवरील नेमलेली जी कमिटी आहे, ही कमिटी तो व्यक्ती कुळातील आहे का नाही, त्यांची वंशावळ जुळती का नाही याची सत्यता पडताळून पाहणार आहे आणि त्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र देणार आहे. आपला जो गैरसमज झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करा.